मित्रांनो, जीवनात सुख पाहिजे असेल ना तर मध्यरात्री जेवू नका, आणि जीवनात शांती पाहिजे असेल तर दिवसा झोपू नका, आणि सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका, आणि जीवनात प्रेम पाहिजे असेल ना तर मैत्री तोडू नका. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला जीवनात असं वाटतं की जगात मला सर्वात जास्त दुःख आहे. हे दुःख, हा त्रास माझ्याच वाट्याला का, हा प्रश्न ना मित्रा तुला पडतो. तुलाच काय, मला सुद्धा, आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की हे भोग मलाच का भोगावे लागतात. अशा सर्व लोकांसाठी एक सहल, एका दिवसाची सहल इमॅजिन करा. करायचं काही नाही, सिंपल गोष्ट आहे. सकाळी सकाळी लवकर उठा आणि बाहेर फिरायला जा. तुम्हाला काही मान्यवर पळताना दिसतील. त्यांना विचारा की का पळताय, तर पोट कमी करायला, कारण अनेक आजार झालेत म्हणून. यानंतर शेजारच्या हॉस्पिटलमध्ये जा. तिथे गरीब श्रीमंत पडलेला चेहरा करून दिसलेले लोक दिसतील. यानंतर मंदिरात जा. जाताना गरीब भिकारी तुमच्याकडे भीक मागतील, आणि मंदिरात श्रीमंत भिकारी देवाकडे भीक मागताना दिसतील. यानंतर बिल आणि फिया भरणाऱ्यांच्या रांगा बघा. पैसा असूनही काहीतरी घेण्यासाठी आसुकलेले लोक दिसतील. यानंतर एखाद्या अनाथ आश्रमात जा. लहानपणी जवळचे सोडून गेल्याने प्रेमासाठी भुकलेले चेहरे दिसतील. यानंतर अपंगांच्या आश्रमात जा. स्वतःचा एखादा अवयव शिवाय जगणारे लोक भेटतील. यानंतर घरी या आणि शांतपणे विचार करा की यार, माझे दुःख मोठे आहे का आज दिवसभर भेटलेल्या लोकांचे दुःख. आणि रात्री दुसऱ्यांचे दुःख पाहून ना तुम्हाला झोप येणार नाही. मग लक्षात येईल की त्यांच्या दुःखात तुम्ही तुमचं दुःख विसरून गेलाय. आपल्यापेक्षा जगात हजारो पटीने दुःख भोगणारे लोक, आणि तरीही ते लोक जगत आहेत. पण तरीही तुम्हाला तुमचे दुःख मोठं वाटतं, कारण तुम्ही ते भोगताय. आपल्याला आपल्या दुःखांचा, संकटाचा बाजार मांडायचा नाहीये, कारण ते भोगल्याशिवाय त्यांचा अंत नाहीये. म्हणून हसत जगा आणि दुसऱ्याला हसवा, याला जीवन म्हणतात. कसं आहे ना, भाऊबंद कितली 4 माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील, आणि लोक शेवटी हेच म्हणत असतात की राम नाम सत्य है. माणसाची कदर करायची असेल ना तर जिवंतपणी करा, कारण तिरडी उचलल्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणायची प्रथा आहे, आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. म्हणून माणसांना जिवंतपणी समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा, आणि तुमच्या मित्रांना आणि तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. कदाचित थोडा तरी बदल घडून येईल.